शिवराय मित्रांनो, फेरफटका ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी किरण चव्हाण. माहिती आहे खूप दिवस ब्लॉग आला नाही आहे, त्याच्यासाठी पण काहीतरी रिझन आहे. पण मी आता गावी आले आहे. सो मे महिना चालू आहे आणि मे महिन्यात आपली आंब्याची झाडं वगैरे खूप लावलेली असतात. सो आमचं छोटंसं कलम आहे, ते आम्ही सगळे असेच बघायला चाललो आहे खाली. सो विचार केला चला ह्याचाच ब्लॉग बनवू, काहीतरी भेटेल ब्लॉगमध्ये टाकण्यासारखं. सो चला बघूया कसा होईल ब्लॉग आजचा. निघायला आणि पाऊस गडगडतोय तरी आम्ही जाणार आहोत, कोण थांबणार नाही घरी. लेट्स गो. आमची चिल्ली कंपनी. काय हाय बोल. ओके, तिचा कधीच मूड नसतो. मस्त मौसम झालाय पावसाचा. अजून लोक येत आहेत, रेडी होत आहेत. माझी मम्मी आणि ताई येते, तुम्हाला दाखवते एक मिनटं. आजी इकडे शेगड्याची भाजी साफ करते. ही आपली रानातली भाजी असते, टेस्टला एकदम मस्त असते. माहिती आहे खूप खिचाट आहे आजूबाजूला, थोडं ॲडजस्ट करा. चाललो आम्ही आता, एवढे लोक, ऑल लेडीज. चला जाऊया, खूप पुढे आहे, जावं लागेल. चला जा पुढे, फास्ट फास्ट. ते आमचं घर आहे. आजूबाजूने सगळीकडून आता नवीन नवीन घरं झाले, तर एवढे दिसत नाही, पण रस्त्यावरून मस्त दिसतं आमचं घर. नवीन नवीन घरं गावात बांधलीच जात आहेत. हे आमच्या गावचा बंगलो आहे जाधवांचा. अजून वरती एक बंगलो मोठा आहे, इकडे हा बनवला आहे, अजून तिकडे एक बनवत आहेत. माझी मम्मी फोनवर तिच्या मैत्रिणीशी बोलते. ही माझी ताई आहे, ही माझी वहिनी, ही माझी छोटी बहीण. वाव, फुल जोरात पाऊस पडला पाहिजे, भिजायला पाहिजे आम्ही लोक, मग मजा येणार आहे. जेवढे जण चालले सगळे भिजून आले पाहिजे. तोच घाबरतोय. चल चल चल, बघा हापूस आंबे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू किती भारी व्ह्यू आहे. जर्सी गाय दिसते, ही मोठी आहे की रेड आहे काय नाही, काय सॉरी सॉरी. हे कुणी ऐकलं तर मला शिव्या घालतील. गाय आहे, गाय ती बघा. व्ह्यू असं कुठे तुम्हाला मुंबईमध्ये भेटणार आहे का? हे बघा, हे काजूचं झाड आहे. काय एवढी शांतता तुम्हाला कधीच गावाला भेटणार नाही. भेटणार नाही. काजूचं झाड. बाकी मला झाडांची एवढी नावं माहित नाही. ऐकलात, जोरात पाऊस येणार आहे. हे हनुमानचं मंदिर आहे आमचं. इकडेच कुठेतरी आमचं कलम लावलेलं आहे छोटूसं, बघूया कुठे. चुकलो, परत चाललंय काट्याकाट्यातून. असेच जे आपण गावी सारखे राहत नाही असंच होतं, चुकीच्या रस्त्यावरून येतो. ह्यांच्या मिस्टर पूर्ण गाव फिरून आले, गाव माहिती नसून सुद्धा.
आणि आम्ही गावचे असून सुद्धा आम्ही विसरतोय. ते हाय ते समोर. हा ते एवढं एक जगलं. हे बघा आमचा कलम पाहिजे काकी. दिसत असेल तर. ते आजूबाजूला टाकायला पाहिजे ना अजून. असंच थोडं छोटंसंच वाटतंय ते. कसा कचरा आहे त्यात टाकलं ना गं पावसात. मंदिर. त्याच्या जस्ट पुढे इकडे आमचं कलम लावलेलं आहे छोटूसं. एकच जगतंय ते अजूनपर्यंत. बाकी सगळे मेलेले आहेत. परत 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 मला भेलणार काय बोलली ती. बेलणार काय बोलली भेटणार ना काहीतरी असंच बोलले. ए मंदा दीदी काय बोलली. ओ मंदाबाई ला 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 हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन करूया मस्ती. एकदम मी ऑलरेडी धडपडी आहे आणि आता मी ब्लॉग करते म्हणजे अजून कुठेतरी पडणार आहे. हे सायाचं झाड असतं ह्याला पत्ता नसतो. पण आमची पल्लवी नावाची एक दिदी आहे ती ह्या झाडाखाली पावसात लपायला आलेली. ते आम्ही तिला खूप चिडवलेलं. अच्छा सॉरी खैराचे झाड ते पण असंच असतं त्याला पत्ते नसतात. हा पहिल्यांदा कोकणात राहून पहिल्यांदा काजूच्या बिया भेटलात का तुला. आमच्या घराच्या बाजूने अशी माती आहे सगळी. कारण वहिनीचं घर डोंगरात आहे. वहिनी तुम्ही कुठल्या आहात. सिंधुदुर्ग. हे नीट जोरात बोला. सिंधुदुर्ग. आणि माईक का नाही आणलं यार. माईक पाहिजे होता तुला काय यार. मी घरात असते तर घेऊन आली असते. आम्ही सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहतो. सह्याद्रीच्या कुशीमध्ये इथे वाटतं नाचणी करतात. हे बघ ना मोठं मस्त वाटतं ना इकडे. हा इथे खूप छान आहे. इथे वनभोजन करायला बरे. घरचे घाबरले गडगडायला लागलं ते. सो आम्ही घरी जातोय की कोणातरी घर बघायला जातोय नवीन वाटतं. चला माझ्या मम्मीला आज आमच्या पहिल्यांदा आमच्याकडे पानांची पाऊस पडत आहे. प्रत्येक घरात असं कार्टून असतं. हे बघा जेवणीच्या बिया काय काय भेटायचं त्याच्यावर. विकायचो. हा चिमणीच्या बियांवर या बियांवर पहिलं हे खायचे ना त्याच्या पण बिया आम्ही गोळा करायचो. ह्याच्यावर लोकांना आईस्क्रीम भेटायचं. ह्याच्या आईस्क्रीम भेटायचं शेवणीच्या बिया. हे बघा हे केवढे गोळा करायला आम्ही माहितीये सकाळचे काही लोक आमच्याकडे असंच पडून असतं पण आम्ही कधी विकलं नाही ते. आईस्क्रीम मिळतं. ते बघा आमचं मंदिर. तर जागा दिल्या ह्या लोकांना माहिती आहे मी चांगल्या जागेवर पण पडते तरी पण मला असल्या जागेतून मी यायला बोलले. त्यार RIP टू मी इन ॲडव्हान्स. सॉरी RIP नाही बेस्ट ऑफ लक टू मी इन ॲडव्हान्स. ह्याच्यात साप बी बसेल चावला मला. सो नेगेटिव्ह नाही बोलले का. सॉरी गाईस पॉझिटिव्ह बोलले का. आली याच्यातून फायनली बाहेर मी. यस न्यू अनलॉक स्किल. हे बघा कसल्या जागेवरून येते बाबा. मंदिर बघा आमचं. हे घर बघा कसलं भारी बांधलंय. एकच नंबर. आमच्या गावी फक्त टुरिझम पाहिजे बस. जे नाही आहे आमचं देऊळ आहे श्री केलमाई देवी प्रसन्न रावळगाव सुर्वेवाडी चिपळूण. ते बघा वरती फॅन बिन लावलेत त्यांच्या घरात. सॉरी ज्याचं पण घर आहे आम्ही विदाऊट परमिशन तुमच्या घराला शूटिंग करतोय. आणि बघा भारीच आहे. आता चाललो आम्ही घरी. खूप घडघडते आवाज ऐकू शकता तुम्ही. शूट आज आम्ही नॉनव्हेज खाल्लं म्हणून मंदिरात नाही जाऊ शकत.
नाही तर तुम्हाला मंदिर पण दाखवलं असतं. कोई ना, कधी नेक्स्ट डे मंदिर दाखवेन. बाय द वे उद्या म्हणजे 20 तारखेला कदाचित मी मुंबईला जाऊ शकते परत. मिस करणार आहे गाव. हे आमच्या छोट्या मावशीचं घर. त्यांचे मिस्टर आर्मीवाले आहेत. पप्पांच्या आजी पप्पांच्या मम्मीचं माहेर आहे आणि ह्या घराच्या पाठीच माझ्या मम्मीच्या मम्मीचं माहेर आहे. बघू शकता किती जवळ आहे. हे माझ्या पप्पाच्या मम्मीचं माहेर, ते माझ्या मम्मीच्या मम्मीचं माहेर आणि हे माझ्या छोट्या मावशीचं सासर. खूप जवळजवळ आहे आमची घरं. आमच्या गावी जवळजवळच देतात. मुलींना खूप प्रेम करतो आम्ही म्हणून. इकडे बघा क्रिकेट कुठे नसतं, सगळीकडे असतं. हा माझ्या पप्पांच्या बेस्ट फ्रेंडचा पोरगा आहे. सगळीकडे क्रिकेट खेळायलाच पाहिजे. पण किती सुंदर आहे बघा. प्रॉपर अशा हॉटेल्सचे ब्रिक्स असतात तसं बांधलं. पुण्यातले लोक मोबाईलवर करून ॲज वी कॅन सी. घरी नाही चाललोय. आता कुठे जायचंय? संजय काकांच्या घरात. ते बघा वरचं घर. ही आमची सान आहे. हा आमचा संकेत दादा आहे. ब्लॉग मध्ये येणार आहेस? लेट्स गो. हळद उतरली आहे. जेवायला मस्त नवर आहे. इकडे सगळ्या बायका वगैरे आहेत. आमच्या ताईचं लग्न होतं. हे बघा बायका. पाठी पोस्टर बघू शकता. ते पोस्टरवर नवरा नवरी. हे आमच्या संजय काकांचं घर आहे. चाललोय आता आमच्या मावशीचं जे घर बनतंय ते बघायला. चला तिकडे आमचं घर आहे. तिकडे आमचं घर आहे. कार दिसते म्हणजे आले आमच्या घरातले. इकडे माझ्या मोठ्या मावशीचं घर आहे. माझ्या मम्मीच्या तिघी बहिणी पण एकाच गावातल्या आहेत. वाय सगळं गावातल्या गावात आहे. फक्त ह्या बाहेरून आले. ही आमची ताई आहे ती बाहेर गेली आहे आणि ही आमची वहिनी बाहेरून आली आहे. सो थोडं बाहेर पण ट्रेडिंग करावं. सॉरी तुला ट्रेडिंग वरून गॅस नाही सिलेंडरवाला. हे बघा आमच्या गावात कसे सिलेंडर येतात. मुंबईला पण असेच येतात वाटतं. कधी बघितलं नाही. सिलेंडरवाले काका बघत होते. हे बघा हा रस्ता आहे. कर निधी साफ कर. हा ते आता गॅस लावले ना. अरे यार तू कॉन्टेंट आहेस माझा आता. अशाच लोकांना लोक लाईक करतात. बिचारी रुसली. एवढे मोठे मोठे दगड आहेत. माझ्या हाताच्या पण बघा केवढा मोठा आहे. चला चला फुलं बघा किती भारी आहेत. हे माझ्या मावशीचं घर. तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो भेट. लगेच गेलीस पण. हे बघा तर आहे चालू जसं बनवत आहेत. इकडून आमचं घर पण दिसतं पण एवढं नीट नाही कारण हे घर मध्ये आहे ना त्याच्यामुळे नाही दिसत एवढं. मग मावशीचं जे घर आहे ना त्याची पूजा असेल तो व्लॉग नक्कीच येईल. नक्कीच. आणि इकडे एवढा मस्त हवा आहे. एवढी मस्त हवा येते ना. तुम्हाला काजूचे बोंड दाखवते आता. इफ तुम्ही बघितलं असेल तर मस्तच. तेव्हा किती पडलेत. 1 2 3 हा 4. उचल निधी. उचलायचे असतात हे असे काजूचे बोंड भेटले ना सोडायचे नाही. ते पण तिकडे पण आहेत 4. हे बघा कसं तोडायचं. बोंड फेकून द्यायचा कारण तो खराब झाला. आता खूप वेळ झाला असेल पडून. पण हे काजू घ्यायचे आणि मग फ्राय करायचे आणि मस्त खायचे. येस जा ते पण घेऊन ये. उचल. तेव्हा तिकडे पण आहे. पाठी पण एक आहे. पुढे पण असेल एक. आण चल. पाठी म्हणजे मावशीच्या घरच्या पाठी मस्त इकडे बसायला. तिकडे आम्ही बसतो. थंड हवा बेकार येते. तिकडे पण आहे बसायला. आणि इकडे आम्ही एक दिवस मॅगी वगैरे बनवून खाणार आहोत. वनभोजन.
बघा बालवाडी आमच्या आईची, तिच्यात ती शिकवायची खूप वर्ष. माझी मम्मी लहान होती तेव्हापासून ती बालवाडीत शिकवायची. म्हणजे आपण समजू शकतो की माझी मम्मी आता 42 इयर्सची आहे, तर ती 42 इयर्सपेक्षा आधीपासून ह्या शाळेत शिकवायची. आणि आत्ताच ह्या म्हणजे एप्रिल 30 तारखेला रिटायर झाली. मस्त शाळा आहे, छोटीशी. बाल विकास सेवा योजना रावळगाव सुरेवाडी. कढीपत्ता. आता चाललो घरी. बोरिंग बघू शकता इकडे. आम्ही आधी बोरिंग मध्ये पाणी भरायला यायचो. खूप म्हणजे ज्या उन्हाळ्यात आधी पाणी यायचं ना घरी डायरेक्ट, सो यायला लागायचं भरायला हंडा कळशी वगैरे घेऊन. इकडे बोरिंग आहे आणि तिकडे आमची बाव आहे, तर बावडीवर भरायला. तिकडे मुलं खेळतात, त्याच्या खालीच आहे बाव. तिकडे आम्ही हंडा कळशी, आमचं घर तिकडेच आहे. आमचं घर तिकडे, तिकडे आम्हाला इकडे यावं लागायचं पाणी भरायला. जास्त लांब नव्हतं, तरी कधी आलात आमच्या गावात तर आमच्या घराला नक्कीच भेट द्या. पण घरात कोण नसणार आहे, तुम्ही जाऊन फक्त भेट देऊ ना घराला आमच्या. हे आमचं घर आहे. सो आजचा ब्लॉग आपण इकडेच संपूया. आजचा ब्लॉग इकडेच संपतोय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल, आय प्रॉमिस. भेटू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.